महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये आली होती. महाहॉस्पिटल म्हणतात त्याला. चेंबूर येथील महाहॉस्पिटलमध्ये पडदे लावून ECGची तपासणी केली जात आहे. महिला आणि पुरुषांना तिथे लाजिरवाणे वाटत आहे. काम चालू आहे, त्यामुळे उघड्यावरती ECG तपासणी चालू आहे. तर इतर डिपार्टमेंटसाठी यांच्याकडे रूम्स आहेत, पण ECGसाठी रूम न्यायची ते महिला आणि पुरुष दोघांनाही अर्ध उघडं व्हावं लागतं आणि ECG करावी लागते. तर महिला सुरक्षा आणि एकूणच नागरिक सुरक्षाचा खूप मोठा प्रश्न ECG डिपार्टमेंटचा झालेला आहे आणि इतर विभाग यांचे चालू आहेत, पण फक्त ECG डिपार्टमेंटलाच यांनी बाहेर बसवलेलं आहे. तर त्याची तक्रार मी CMOला देण्यासाठी आले होते, पण CMO नसल्यामुळे मी आता चालले. मी अर्धा तास बसले होते ना, आता मी निघले इथे. चेंबूर हे सर्वात मोठं जनरल हॉस्पिटल असल्यामुळे जवळपासच्या वस्त्यांमधील रहिवासी आरोग्याची तपासणी करण्यासाठी इथे येत असतात. हॉस्पिटलच्या जवळच असलेलं सिद्धार्थ कॉलनीतील युवकांना मी भेट दिली. त्यांना हा व्हिडिओ दाखवला. ECG रूम संदर्भातलं एक सविस्तर लेटर आम्ही लिखाण केलं आणि ते आज CMOला देण्यासाठी आलो. तक्रार आली होती. आमच्या इथे एक महिला इथे ट्रीटमेंटसाठी आली होती हॉस्पिटलमध्ये. तेव्हा आमच्याकडे अशी तक्रार आली आहे का जी ECG होती तिथे सध्या रिपेअरिंगचं काम चालू असल्यामुळे ECGचा रूम आहे, त्या रूममध्ये रूम तोडलेला आहे आणि त्यांनी पडदे लावलेले आहेत बाजूने आणि वरती तिथं CCTV कॅमेरा पण आहे. तर महिलांच्या किंवा पुरुषांच्या अनुषंगाने ते योग्य नाही. आम्हाला आमच्या इथले ओळखीचे एक येऊन गेले, तर ते पण भेटले, आम्हाला बोलले ECGसाठी झाले होते. तोच केली पाहिजे, कारण की लोक तर ECG एक प्रायोरिटीवर ECG होते. ECG असं यंत्रणा आहे की ती लवकरात लवकर ही ट्रीटमेंट झाली पाहिजे. इथले मुख्य वैद्यकीय अधिकारी आहे, त्यांना देण्यासाठी आलेलो आहोत. स्थानिक रहिवासी मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांना भेटले, प्रश्नांची मांडणी केली आणि त्यांना सविस्तर लेटर दिले. लवकरात लवकर बंदिस्त स्वरूपात ECG रूम चालू व्हावा आणि नागरिकांना सुरक्षित ECG करण्याचा अधिकार मिळावा. वैद्यकीय अधिकारी यांची आम्ही भेट घेतली आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलंय 2 दिवसाच्या आत आम्ही ते शिफ्ट करतोय ECGचा रूम. सकारात्मकच त्यांनी मला परत त्यांच्याकडे तक्रार घेऊन जाण्याची वेळ येणार नाही, उलट आम्ही त्यांना सत्कार करायला येऊ.